तर दुपारी 12च्या 4 महत्त्वाच्या बातम्या आपण या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत। पहिली आहे, वोट चोरीच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग आणि सरकारवर गंभीर आरोप केलेत। राहुल गांधी लवकरच हायड्रोजन बॉम्ब फोडणार आहेत। तर दुसरीकडे मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग टाकणाऱ्या उपेंद्र पावसकरवर कारवाई करण्यात आली आहे। तर तिथे संभाजीनगरात आज मराठा क्रांती मोर्चाची गोलमेज परिषद होणार आहे। मराठा आरक्षणाबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे। वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरसह आई आणि वडील गायब आहेत। एका ट्रक क्लिनरच्या अपहरण प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर हे फरार झालेत। पोलिसांकडून बाणेरमधल्या त्यांच्या बंगल्यावर तपास करण्यात आलाय, मात्र ते सापडलेले नाहीत। पोलिसांसोबत NDTV मराठीची टीम सुद्धा खेडकर कुटुंबाचा शोध घेतेय। तर पुण्यातल्या बाणेरच्या खेडकरांच्या घरी पोलीस दाखल झालेत। नवी मुंबईच्या रबाळे पोलिसांचं पथक हे खेडकरांच्या घरी दाखल झालेलं आहे। खेडकर दाम्पत्य गेल्या 3 दिवसांपासून बेपत्ता आहे। खेडकर कुटुंब गायब झालंय। NDTV मराठीची टीम सुद्धा शोध मोहीम केली आहे। बाणेरच्या नॅशनल हाऊसिंग सोसायटीमध्ये खेडकरांचा हा बंगला आहे। अधिक माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी अविनाश पवार आपल्याला अधिक माहिती देत आहेत। अविनाश, आता बाणेरच्या खेडकरांच्या घरी पोलीस दाखल झाल्याचं कळत आहे। आता आपण पाहू शकतोय मागील दृश्यामध्ये ज्या पद्धतीने इथे रबाळे पोलीस नवी मुंबई मधले हे जे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खरात यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण तपास करत आहेत, ते या ठिकाणी दाखल झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते। बाणेरच्या त्यांच्या या घरा बाहेर मी इथे उभा आहे। आतमध्ये जे पोलीस आहेत ते संपूर्ण तपास करतायत आणि आपण दृश्यामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की इथे या बंगल्यामध्ये आता ही सगळी तपासणी सुरू आहे। आणि एकूणच जर आपण पाहिलं तर बाणेर परिसरातल्या या घराच्या आजूबाजूला जिथे जिथे काही आढळून येईल संशयास्पद, या सगळ्या गोष्टींची पाहणी करताना इथे आपल्याला पोलीस दिसत आहेत। आपण या दृश्यामध्ये पाहू शकतो की रबाळे पोलीस आणि हे सगळे जे कर्मचारी आहेत ते कसून या गोष्टींचा तपास करतायत। आता या बंगल्याच्या आव्हानामध्ये हे सगळे असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे। एकूणच या संपूर्ण बंगल्यामध्ये कुठे काय हालचाल आढळून येते का, किंवा हे जे खेडकर कुटुंबीय आहे ते या ठिकाणी येऊन गेले असतील अथवा येणार असतील, या सगळ्या गोष्टींवर पाळत ठेवून आहेत। एकूणच ज्या पद्धतीने सगळे खेडकर कुटुंबीय हुलकावणी देत आहेत 2 ते 3 दिवसांपासून, ते कुठे फरार आहे याची अजून माहिती मिळू शकलेली नाही। त्यामुळे सातत्याने पोलीस कसून तपासणी करतायत। आता देखील आपण पाहू शकतो दृश्यामध्ये रबाळे पोलीस हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि या सगळ्या गोष्टीची तपासणी इथे आता बंगल्यामध्ये सुरू असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य जी आहेत ती आपण दाखवत आहोत। ज्या पद्धतीने संपूर्ण पोलीस हे शोधतायत त्याच पद्धतीने आपण NDTVच्या मार्फत देखील ठिकठिकाणी खेडकरांचे जिथे जिथे जाण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी तपासणी करतो आहोत। आता पुण्यातल्या बाणेर इथल्या 112 नंबरचं जे घर आहे नॅशनल हाऊसिंग सोसायटी मधलं, या ठिकाणी इथं कसून तपासणी सुरू असल्याचं चित्र आपल्याला दीपाली पाहायला मिळत आहे। आणि आपल्याला थोड्याच वेळा समजू शकेल की आतमध्ये काही माहिती मिळालेली आहे, ते आलेले किंवा ते येणार आहेत अशी काही माहिती मिळालेली आहे का, अशा संदर्भातली संपूर्ण जी कसून तपासणी पोलीस करतायत याविषयीची माध्यमांना ते माहिती देत आहेत का, हे पाहणं औत्सुक्याचं राहणार आहे। दीपाली, निश्चितच अविनाश, आपण असे सोबत अपडेट्स तुमच्याकडे घेत राहू। तुतास पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। राहुल गांधी यांची पत्रकार परिषद काही वेळापूर्वी झालेली आहे आणि त्यांनी गंभीर आरोप केलेत सरकारवर आणि निवडणूक आयोगावर। त्यांनी गंभीर आरोप केलेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे। रामराजे, या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी अनेक गंभीर आरोप केलेत आणि 100% पुरावा आपल्याकडे आहेत असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। बिलकुल, आणि या पुराव्या संदर्भामध्ये ज्यांची नावं कापली गेलेली आहेत आणि ज्यांच्या नंबरवरून ही नावं कापली गेलेली आहेत त्या दोघांनाही राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्टेजवर आणलेलं होतं। कर्नाटकमधली ही घटना आहे, आलंद या ठिकाणची ही घटना आहे आणि जिथे 6000 पेक्षा जास्त नावं जे ते कापली गेलेत। आणि दुसरी महाराष्ट्रातली घटना आहे राजुरा, तिथे 6850 नावं जे ती समाविष्ट करण्यात आली। त्यामुळे जिथे काँग्रेस सशक्त आहे, मजबूत आहे, तिथे ही नावं कापण्यात आली आणि जिथे भाजपला जिंकायचं आहे तिथे ही समाविष्ट करण्यात आली। अशा प्रकारचा आरोप जो तो राहुल गांधी यांनी केलेला आहे आणि याला पुरावा म्हणून जोडलेला आहे। आणि त्याचबरोबर यासाठी ज्ञानेश कुमार जे केंद्रीय निवडणूक आयुक्त आहेत त्यांना जबाबदार धरलेला आहे आणि त्यांच्या संरक्षणामध्ये हे संपूर्ण काम सुरू आहे। आणि त्याचबरोबर कर्नाटक CIDने जे एक 18 पत्र लिहिलेले आहेत
आयोगाला आणि त्याच्या अद्यापही उत्तरं दिली गेली नाहीत. त्यामुळे या संपूर्ण मतचोरीचा हा संपूर्ण बनाव आहे, हे संपूर्ण प्रकरण आहे असा आरोप आता राहुल गांधी यांनी केलेला आहे. मात्र हा केवळ ट्रेलर आहे. हायड्रोजन बॉम्ब अजून सुद्धा आपण फोडणार आहोत आणि तोही पुराव्यानिशी फोडणार असल्याचं सुद्धा राहुल गांधी यांनी सांगितले. त्यामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यातील एक गावातलं हे उदाहरण घेण्यात आलेलं आहे आणि हे उदाहरण जे आहे तर ते त्याच्यामध्ये कसं एका मोबाईलच्या नंबरवरून अनेक नावं कापली गेलेली आहेत त्याचं उदाहरण सहित आणि पुराव्यासहित राहुल गांधी यांनी मांडलेलं आहे. यावर आता भाजप नेमकं काय उत्तर देणार हे बघावं लागणार आहे. निश्चितच रामराजे, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आपण असे सोबत राहा. तर पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. पुन्हा खेडकर कुटुंबासंदर्भातली. खेडकर कुटुंब हे गायब झालेलं एनडीटीव्ही मराठीची शोध मोहीम सुरू आहे. एनडीटीव्ही मराठीच्या शोध मोहिमेनंतर मोठी घडामोड घडते. नेवासा कोर्टामध्ये 6 आरोपींना हजर करण्यात आलेलं आहे. या आधीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपींना आता हजर करण्यात आलेलं आहे कोर्टामध्ये. पुन्हा एकदा जाऊयात. अविनाश पवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अविनाश, मोठी अपडेट समोर येते. नेवासा कोर्टामध्ये 6 आरोपींना हजर केलंय. त्याचमुळे आपण पाहतो आहोत की पुण्यातल्या ज्या बानेरच्या घराच्या परिसरामध्ये आता रबाळे पोलीस हे दाखल झालेले आहेत. एकीकडे ज्या आरोपींना हजर केले त्यांच्याकडून माहिती घेतली जात असल्याचं समजते. त्यासोबतच पोलीस आता या बानेरच्या घरामधली ही संपूर्ण कसून तपासणी करतायत. आपण ज्या पद्धतीने माझ्या पाठीमागे पाहिलं तर इथे पोलिसांचं जे पथक आहे ते इथे पोहोचलेलं आहे आणि एकूणच सगळी तपासणी सुरू आहे. आपण पाहतो आहोत की गेल्या 2 ते 3 दिवसांपासून ज्या पद्धतीने खेडकर कुटुंबीय हुलकावणी देत आहेत पोलिसांना, तपासामध्ये सहकार्य करत नाहीये, त्याच्यामुळे कुठेतरी कायदा आणि सुव्यवस्था ते मानत नाहीत का असं प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं. काल देखील आपण मुख्यमंत्र्यांना या बाबतीत प्रश्न विचारला होता आणि त्यांनी सांगितलं होतं, उत्तर असं दिलं होतं की जातात कुठे सापडतील. आणि आपण पाहू शकतोय की आता जर खेडकर कुटुंबीय सापडले असतील तर कुठे. मुख्यमंत्र्यांनी काल या बाबतीत स्टेटमेंट दिलं आणि त्यानंतर हजर झाले. अशी काही याच्यामधली आता जुळवणी होऊ शकते का हे देखील पाहणं औत्सुक्याचं राहणार आहे. दीपाली, निश्चितच अविनाश, आणखी एक महत्वाचं म्हणजे या प्रकरणात आणखी काय धागेदोरे पोलिसांच्या शोधात सापडले, कारण पूजा खेडकर सुद्धा अजूनही गायब आहे. निश्चितच आपण जर एकीकडे पाहिलं तर मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर सुरुवातीला अज्ञात इसम म्हणून जो गुन्हा नोंदवला गेला होता त्यावेळी दिलीप खेडकर हे नाव लपवण्यात आलं होतं आणि ज्या वेळेस रबाळे पोलीस याच बानेरच्या त्यांच्या घरापाशी पोहोचले त्यांनी संपूर्ण कसून चौकशी केली आणि त्या ड्रायव्हरला सोडवलं. त्याच्यानंतर ते निष्पन्न झालं की हे दिलीप खेडकर होते. त्यांच्यासोबत बाउन्सर हा जो प्रमोद साळुंके हा देखील त्याच्यामध्ये मदत करण्यासाठी होता. त्याला मारहाण करून गाडीत बसवलं गेलं. या ठिकाणी बंगल्यात आणून त्याला मारहाण केली गेली. एकूणच जो प्रकार आहे तो इतका अरेरावीचा आणि मुजोरीचा आहे की विचार करायला लावणार आहे. त्याच्यामुळे अविनाश, तुम्हाला थोडंसं थांबवते. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. राहुल, या प्रकरणात नेमके काय धागेदोरे पोलिसांना मिळतात, कारण पोलीस आता खेडकर कुटुंबाच्या बाणेर इथल्या घरा इथं हजर झालेले आहेत. आणि त्याच्यासोबत आणखीन एक मोठी अपडेट आहे ते नेवासामधून येते आहे. माणिक खेडकर जे दिलीप खेडकर यांचे भाऊ आहेत त्यांच्या विरोधामध्ये खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा 2021 साली नोंदवलेला होता. या सगळ्या प्रकरणामध्ये एकूण 7 आरोपी आहेत आणि ह्या 7ही आरोपीपैकी काही लोक हे बीडमध्ये 302च्या म्हणजे खुनाच्या गुन्ह्यामध्ये आधीच अटक केलेली आहे. परंतु आपण ही मोहीम करेपर्यंत उर्वरित जे आरोपी आहेत ते हजरच होत नव्हते. आज मात्र ह्या मोहिमेनंतर स्वतःहून हजर झालेले आहेत आणि त्यामुळं ह्या मोहिमेचं एक मोठं यश मानलं जात आहे की 2021 पासून जो गुन्हा दाखल आहे ज्या प्रकरणात पोलीस त्यांना पकडू शकले नव्हते, आज मात्र त्या सगळ्या आरोपींना स्वतःहून हजर व्हावं लागलं. आणि तसंच होईल असं काल राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणालेत की ते जाऊन कुठे जातील, कुठे ना कुठेतरी सापडतील. त्याप्रमाणे बहुधा पोलीस कारवाई करताना दिसतात आपल्याला. दीपाली, निश्चितच राहुल, आणखी एक महत्वाचं म्हणजे अपहरण प्रकरणानंतर त्यांचा फोन सुद्धा बंद असल्याचं कळतंय. ऑनलाईन व्यवहार सुद्धा नाही, या संदर्भात काही कळतंय? त्यांचे 2 फोन हे शेवटचे पोलिसांना ट्रेस झाले होते. ते त्यांचं पाषाण इथं असलेलं बानेर इथलं जे चतुशृंगी पोलीस स्टेशनच्या चिटकून असलेलं जे घर आहे तिथे, आणि त्याच्याच आधारावरती पोलीस तिथे पोहोचले होते. आणि जेव्हा हे लक्षात आलं दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांना, तेव्हा ते तिथेच फोन ठेवून गायब झाले. जुना पूजा खेडकरचा फोन पोलिसांच्या ताब्यात होता. तेव्हापासून फोन स्विच ऑफ करून बसलेले. शेवटचं त्यांचं बोलणं हे त्यांच्या वकिलाशी झालं आहे असं म्हणतात की ज्या संदर्भामध्ये त्यांनी आपल्या विरोधातल्या गुन्ह्याचे सगळे तपशील वकिलांना सांगितले होते. आता ते कोणाच्या सल्ल्यावरून फरार झालेले आहेत हा खरा मुद्दा आहे. परंतु ही घडामोड आहे की त्यांचे फोन बंद आहेत आणि ते फोन बंद असल्यामुळे ट्रेस होत नाहीत. पण राज्याचे गृहमंत्री म्हणालेत की आम्ही त्यांचा तपास करू शेवटच्या क्षणापर्यंत. निश्चितच राहुल, या प्रकरणानंतर ते हे तिघेही फरार झालेत. पूजा खेडकरचा सुद्धा काहीच पत्ता नाहीये. नेमकी कोणती कलमं लावण्यात आलेली आहेत त्यांच्यावर?
त्यांच्यावरती शासकीय कामामध्ये अडथळा आणल्याचा, त्यानंतर अपहरण करून गुंडगिरी करत मारहाण केल्याचा असा मूळ गुन्हा दाखल आहे तो या नवी मुंबईतल्या गुन्ह्या प्रकरणी. दुसरं आहे ते म्हणजे ते जे पोलीस तिथे आले त्याच्यानंतरच्या ज्या घडामोडी घडल्यात त्या प्रकरणी. आणि मग ह्या निमित्ताने पुन्हा जुन्या सगळ्या प्रकरणांची उजळणी होतेच आहे, चर्चा होते आहे की ज्या चर्चेमध्ये असं दिसतं आहे की पोलिसांना आधीच्याही गुन्ह्यातल्या काही गोष्टींचा पुन्हा नव्याने तपास करावा लागेल आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा चतुशृंगी पोलीस स्टेशनला आणि ऐरोलीला गुन्हा जो दाखल आहे तो अपहरणाचा, जो बिहार मधला क्लीनर होता त्याच्या अपहरणाचा, असे सध्या तरी 2 गुन्हे आहेत. तर पुन्हा हे स्पष्ट केलं पाहिजे की ह्या गुन्ह्यामध्ये पूजा खेडकरचा कुठेही अद्याप सहभाग नाहीये. जे आहेत ते मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर हे पती पत्नी आहेत. निश्चितच राहुल, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर तिकडे मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या वेगवेगळ्या मागण्यांबाबत छत्रपती संभाजीनगर शहरात आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि यावेळी कायदेशीर आणि घटनात्मक आरक्षण या विषयावर अभ्यासक महत्त्वपूर्ण मांडणी करणार आहेत. तर गोलमेज परिषदेच्या बैठकीनंतर पुढच्या लढ्यासाठी भूमिका जाहीर करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या गोलमेज परिषदेचे आयोजक संजय लाखे पाटील यांच्याकडून मनोज जरांगेंच्या भूमिकेवर सतत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडून. मोहसिन, मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं हे गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आले. नेमकी ही परिषद कधी सुरू होणार आहे आणि किती महत्वाची आहे ही परिषद? दीपाली, थोडेसे व्हिज्युअल ते दाखवतोय मी तुम्हाला की हे बघा, गोलमेज परिषदेला आता प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. 11 वाजेचा वेळ होता पण लोक येईपर्यंत उशीर झाला आणि आता प्रत्यक्षात ही गोलमेज परिषद या ठिकाणी सुरू झालेली आहे. मराठवाडा असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, सगळ्याच जिल्ह्यातून म्हणजे राज्यस्तरीय ही सगळी गोलमेज परिषद आहे आणि अनेक अभ्यासक या गोलमेज परिषदेमध्ये जे आहेत सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आता ही गोलमेज परिषद कशासाठी? तर एकीकडे मनोज जरांगे हे म्हणतात की हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट लागू झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात आता आरक्षणात जाणार, ओबीसी मधून आरक्षण मिळणार, कुणबी प्रमाणपत्र मिळणार. मात्र दुसरीकडे एक गट असा आहे ज्यांच्यामध्ये हे सगळं संभ्रमाचं वातावरण आहे आणि त्यामुळे आज हे सगळं गट जे आहेत तर या ठिकाणी जमा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यांच्याकडून आता याच हैदराबाद गॅजेटचा खरंच किती फायदा होणार आहे का किंवा यात काही त्रुटी आहे का, या सगळ्या गोष्टी या अभ्यासक आपली मतं मांडणार आहे आणि त्यानंतर एक महत्वाची बैठक घेऊन काही ठराव घेतले जाणार आहे. मात्र प्राथमिक पद्धतीने आपण जेव्हा यांच्याशी चर्चा केली तर हैदराबाद गॅजेटमधून हाती काहीच आलेलं नाहीये. त्यामुळे हैदराबाद गॅजेट मधल्या सगळ्या त्रुटी आणि त्यातून हाती काय आलं हे सगळं या गोलमेज परिषदेमध्ये मुद्दे मांडले जाणार आहे. त्यामुळे अत्यंत महत्वाची ही गोलमेज परिषद असणार आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत आज न्यायालयात देखील हैदराबाद गॅजेट बाबत सुनावणी होणार आहे आणि दुसरीकडे ही गोलमेज परिषद होते. त्यामुळे आजचा दिवस मराठा आरक्षणाच्या बाबतीत अत्यंत महत्वाचा समजला जातोय. आता गोलमेज परिषदेला सुरुवात झाली आणि नेमकी काय काय चर्चा होते आणि काय काय निर्णय घेतले जातात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. निश्चितच मोहसिन, याचे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू. तुर्तास पुढची बातमी महत्वाची आपण पाहणार आहोत. मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यासंदर्भातली ही बातमी आहे. शिवाजी पार्क पोलिसांनी अवघ्या 24 तासाच्या आत या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्याचा आता शोध घेतलाय. उपेंद्र पावसकर असं या आरोपीचं नाव आहे. आरोपी ठाकरे गटातल्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ असल्याची माहिती कळते. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडून. अक्षय, या पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आता आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीचा शोध नेमका कसा लागला आणि तपासात कोणत्या गोष्टी आता समोर आल्यात? या सगळ्या संदर्भात काल सकाळच्या सुमारास मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावरती रंग टाकण्यात आला होता आणि यानंतर अवघ्या 24 तासातच काही तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने दादरच्या शिवाजी पार्क पोलिसांच्या माध्यमातून आरोपी उपेंद्र पावसकर याला ताब्यात घेण्यात आलेला आहे. सध्या उपेंद्र पावसकर याला माहीम पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. जी माहिती आपल्याला मिळते त्या माहितीनुसार उपेंद्र पावसकर हे शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसेना उभाटाचे पदाधिकारी आणि बाळासाहेब ठाकरेंचे एकेकाळी अंगरक्षक असणारे श्रीधर पावसकर यांचा पुतण्या असल्याची माहिती मिळते आणि त्यांचे घरात काही वाद सुरू होते. यापूर्वी देखील उपेंद्र पावसकर यांच्या माध्यमातून असे विक्षिप्त कृत्य करण्यात आले. शिवसेनेचे बॅनर फाडणे, शिवसेनेचे बॅनर काढून टाकणे अशा पद्धतीचे कृत्य, त्यासोबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विरोधात सातत्यानं भाष्य करणे असे कृत्य या उपेंद्र पावसकर याच्या माध्यमातून केले जात होते. आणि त्याच्याच माध्यमातून काल मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावरती रंग फेकण्यात आल्याची घटना घडलेली आहे. पोलिसांनी ज्यावेळी त्याला ताब्यात घेतलं आणि यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे विचारणा केली असता पोलिसांकडे त्यांनी याबाबतची जे आहे त्यांनी मान्य देखील केलं आहे की हे कृत्य त्याच्याच माध्यमातून घडले. मात्र त्यांनी नेमकं असं का केलं? कौटुंबिक वाद होता की ठाकरे कुटुंब विरुद्ध पावस कुटुंबात काही अनबन होती, याबाबतचा तपास पोलिसांच्या माध्यमातून केला जातोय आणि थोड्याच वेळात उपेंद्र पावसकरला शिवडी न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे आणि पोलिसांच्या माध्यमातून
पुढील तपासासाठी जी आहे अतिरिक्तची कोठडी मागितली जाणार आहे. दीपाली. निश्चितच अक्षय, त्यामुळे तपासात आणखी काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर या 4 महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहिल्या, त्यासाठी आपले रिपोर्टर्स प्रतिनिधी हे प्रत्येक विभागातून आपल्या सोबत होते. आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. त्यानंतर बातमी आहे पुण्यातून, धक्कादायक बातमी आहे. निलेश घायवळ गँगमधल्या 5 जणांकडून कोथरूड परिसरात गोळीबार करण्यात आलाय. गोळीबारात 1 जण गंभीर जखमी झालाय, तर आरोपींकडून 5 राऊंड फायर करण्यात आलेले आहेत. गोळीबार करणारे 5ही जणांना अटक करण्यात आली आहे. मुसा शेख, रोहित आखाड, गणेश राऊत, मयूर कुंभारे अशी आरोपींची नाव आहेत. दरम्यान गोळीबार करणाऱ्यानं गोळीबार केल्यानंतर आणखी एकावर कोयत्यानं वार देखील केले. दरम्यान पुण्यातून घटनास्थळाचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी. पुण्यातील गँग वॉर पुन्हा एकदा सुरू झालंय. ह्याचं चित्र तेव्हाच समोर आलं होतं जेव्हा आयुष खोमकर, एका 19 वर्षीय मुलाचं निर्घृण हत्या ही आंदेकर टोळीकडनं करण्यात आलेली होती. पुन्हा एकदा त्याच गोष्टीला पुष्टी करणारी गोष्ट पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये घडलेली आहे. एका उच्चभ्रू परिसर असलेल्या मुठेश्वर मित्रमंडळ चौकाच्या बरोबर समोर एका इसमावरती निलेश घायवाळच्या टोळीकडनं गोळीबार करण्यात आलेला आहे. आपण हे दृश्य बघू शकतायत, त्याचे रक्ताचे डाग आता आपण इकडे बघू शकतोय. पहाटे 1च्या सुमारासची ही गोष्ट आहे आणि कारण तर काय होतं की पार्किंगसाठी जागा दिली नाही म्हणून त्या इसमावरती गोळी झाडण्यात आलेली होती. मयूर कुंभार, मुसा शेख, रोहित आखाड, गणेश राऊत यासह अजून एकाला पोलिसांनी सद्यस्थितीला ताब्यात घेतलेला आहे. परंतु जर आपण बघितलं की हाकेच्या अंतरावरतीच इकडे कोथरूड पोलीस स्टेशन आहे. अगदी 100 ते 150 मीटरच्या अंतरावरतीच कोथरूड पोलीस स्टेशन असताना रात्री 1च्या सुमारास ही घटना घडली. आपण जे पहिले स्पॉट बघितले, डाग बघितले, ते रक्ताचे डाग होते. तिकडनं तो जो इसम आहे प्रकाश, तो पळत पळत इथे आला आणि आपण बघू शकतोय की त्याचे पायाचे जे रक्ताचे डाग आहेत ते इथे लागलेले आहेत आणि त्यासोबतच नंतर त्याचा जीव वाचवण्यासाठी तो या बोळात शिरला. इकडे देखील आपण बघू शकतोय की तो पळत पळत त्याचा जीव वाचवण्यासाठी गेला आणि इथे हे रक्ताचे डाग पडलेले दिसत आहेत. तर आत्ता पोलिसांनी सगळे जे पुरावे आहेत ते एकत्रित केलेले आहेत आणि त्यासोबतच पुढील तपास चालू आहे. 5 जणांना आत्ता पुणे पोलिसांनी पुण्यातूनच ताब्यात घेतलेलं आहे. पण पुन्हा एकदा प्रश्न असा उपस्थित होतो इकडे की नेमकं पुण्यात चाललंय तरी काय, की टोळी युद्ध जे आहे ते सक्रिय होतं आहे. वेगवेगळ्या टोळ्या पुन्हा एकदा सक्रिय होताना दिसत आहेत. तर नेमकं पुणे पोलिसांचा वचक राहिलेला नाही आहे का, असा प्रश्न देखील इथे उपस्थित होतो. NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे. यानंतर एक महत्त्वाची अपडेट. पुणे गोळीबार प्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांशी चर्चा केली आहे. वेळ पडल्यास कोम्बिंग ऑपरेशन राबवा असं सुद्धा योगेश कदम म्हणाले. कालच पुणे CP यांच्याशी माझी पुण्याच्या कार्यक्रमामध्ये भेट झाली असताना मी त्यांच्याशी चर्चा देखील केलेली आहे की हे जे काही गुंडे प्रवृत्तीची जी लोकं आहेत ह्यांच्यावरती आळा घालण्यासाठी आवश्यक असल्यास कोम्बिंग ऑपरेशन करा, परंतु ह्या सगळ्यांवरती आळा घाला आणि अशा घटना करण्याची हिंमत कोणामध्ये होता कामा नये. हा जरा पोलिसांचा धाक दाखवणं आवश्यक आहे आणि तशी कारवाई केली जाईल. तिकडे होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथीचा सराव करण्यास दिलेल्या परवानगी विरोधात आज डॉक्टर्सचा संप आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन आणि महाराष्ट्र सिनियर रेसिडेंट डॉक्टर असोसिएशननं हा संप पुकारलाय. यांच्याबरोबर आता केंद्रीय मार्ड आणि BMC मार्डनंही संपामध्ये सहभागी झाल्यात. जे हॉस्पिटल आणि संभाजीनगरासह राज्यभर हा संप सुरू आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जे रुग्णालय, KM, शिव, नायर आणि कूपर या रुग्णालयांसह राज्यभरातील अनेक सरकारी रुग्णालयातील आरोग्य सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. दरम्यान संप काळात सरकारी रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभाग बंद ठेवण्यात येणार असले तरी अत्यावश्यक सेवा मात्र सुरू ठेवण्याचा निर्णय संघटनांनी घेतला आहे. मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या दुसऱ्या जनहित याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. 2 सप्टेंबरचा शासन निर्णय तात्काळ रद्द करावा, सुनावणी होईपर्यंत OBC प्रमाणपत्र वाटप थांबवावं आणि यासाठी नेमलेली उपसमिती बरखास्त करावी अशी प्रमुख मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. त्यामुळे आता हायकोर्टातील महत्त्वाच्या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.